नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज देव तुम्हाला म्हणत आहेत की जर तुम्ही हा संदेश श्रावण महिन्यातील कुठल्याही दिवशी 2 मिनिटे ऐकाल तर तुम्ही चमत्कारिक अनुभव अनुभवू शकाल. स्वामी म्हणतात की तुमचे आयुष्य आता अशा प्रगतीपथावर गेले आहे जिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून स्वामींकडे इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा तुम्हाला आज पूर्ण होताना दिसत आहे. स्वामी सांगतात की बाळा, जग बदलत आहे, आता तुलाही बदलण्याची गरज आहे. विश्वास ठेव, इथे कोणीच कोणासाठी थांबत नाही. मग तू कोणाचा विचार करून तुझे जीवन व्यर्थ घालत आहेस? तुझ्या जीवनाचे सार ओळखून घे, सत्य जाणून घे आणि तुझ्या जीवनाचा उद्धार कशात आहे त्या गोष्टी करायला आजच सुरुवात कर. माझ्या बाळा, माझे तुझ्यावर पूर्ण प्रेम आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अभिनंदन, तुझा आजचा दिवस फक्त तुमच्या भल्यासाठी असेल, कारण आज तुमच्या आयुष्यातील एक मोठी समस्या तुम्हाला समाधान मिळवून देईल आणि ती समस्या तुमच्यापासून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही जीवनात सुख, समृद्धी, सुखाचे आयुष्य जगणार आहात. देवाला तुमच्याशी 2 मिनिटे बोलायचे आहे. तुमचा चमत्कार मंजूर झाला आहे. जर तुम्ही आजच्या दिवशी हा संदेश स्वीकाराल तर तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या घरी अचानक पैसा येणारे मार्ग सुरू होतील. तुमचे आयुष्य बदलायला सुरुवात होईल. ते स्वीकार करण्यासाठी स्वामी तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी तुमचे मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य ती मदतही करतील. देव तुम्हाला म्हणत आहे की तुम्हाला तुमच्या कठीण तासातून बाहेर पडायचे आहे. तुमच्यासाठी देव आनंदाची बातमी घेऊन तुमच्या दारावर उभा आहे. तुमच्यासाठी अशक्य असे काहीच राहणार नाही. विश्वास ठेवा आणि मला जवळ घ्या. मी तुम्हाला निराशेतून बाहेर काढीन. मी तुम्हाला मर्यादेच्या बाहेर आणून सुख, समृद्धी अनुभवण्याचे दिवस पाहण्याची शक्ती देत आहे. बाळांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मजबूत राहा, हार मानू नका, कारण मी तुमची ताकद आहे. मला माहीत आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहात. तुम्ही त्यातून बाहेर नक्कीच पडाल आणि माझा हात तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सदैव पुढे आहे. फक्त तो हात धरण्यासाठी एक हात तुम्ही पुढे करा. मग पहा, तुमच्यापासून संकटे खूप दूर जातील. प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझी काय साथ कधीच सोडणार नाही हे विसरू नका. आणि जे तुमच्या दिवसात चांगले आहेत, जे तुमच्याशी प्रेमाने वागतात, त्यांचे रूप तुम्हाला नक्कीच ओळखू येईल. आता आयुष्यात येणाऱ्या अडचणींना कवटाळून बसू नका, कारण ही फक्त समस्याकडे लक्ष देण्याची वेळ नाही. तुम्ही समस्येला धरून बसाल तर जीवन हा एक मोठा प्रॉब्लेम होईल आणि जर तुम्ही त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर जीवन आनंदाचा झरा बनेल. तुमचा विश्वास तुमची खरी ताकद आहे. हे जग त्याला सगळं काही देतो जो स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी प्रयत्नशील राहतो. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसाशी नेहमी लढावे लागते. तुमची हार म्हणजे अपयश नाही, तर तो देवाने तुम्हाला दिलेली एक नवीन संधी आहे, जिथून तुमच्या आयुष्याला नवीन वळण लागणार आहे, जिथून तुमच्या आयुष्यात नवीन प्रसंग आणि नवीन अध्याय सुरू होईल. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मागे फिरून पाहू नका, सतत पुढे जात राहा, कारण येणारे दिवस परत मिळणार नाही त्याचा अनुभव घ्या. हार मानू नका, बिघडू नका आणि कोणावर संशयही घेऊ नका, कारण तुमचा विजय मी अगोदरच निश्चित केला आहे. तुम्ही विजेता आहात. त्यापेक्षा आणखी तुम्हाला काय हवे आहे? मी तुमचा पिता आहे. देवाकडे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. देव काय म्हणत आहे ते लक्षपूर्वक ऐका, कारण हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला असे वाटते की माझ्याकडे तुमचे लक्ष नाही, पण मी परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि लक्षही देतो. वाईट लोकांच्या योजनेला मी कधीही परवानगी देत नाही. जी वाईट वेळ तुमच्यासोबत आणू इच्छितात त्यांना मी कधीच आनंदात ठेवत नाही आणि जे तुम्हाला दुःख देतात त्यांची कर्माची फळं त्यांना भोगायला देणे याचा तुम्ही विचार करू नका.
कारण जे तुम्हाला दिसत आहे ते सत्यच आहे असे नाही. कारण इथे लोक तुमच्यासमोर गोड बोलतील, तुमचे कौतुक करतील, पण तुम्ही तिथून गेल्यानंतर तुमच्याबद्दल काय ऐकत असतील आणि काय बोलत असतील हे तुम्ही अनुभवू शकत नाही. कारण हे जग पावला पावलावर बदलते. मग तुमचा दैवी शक्तीवर, देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझे तुमच्यावर पूर्ण प्रेम आहे अशी कमेंट करा. भाग्यवान ठरा. आता बाळांनो, तुम्ही जर वाचत असाल, तुम्ही जर स्वामींना भेटण्याचा प्रयत्न करत असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात. कारण स्वामीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाचा हात स्वामींनी तुमच्यावरून आणि तुमच्या संपूर्ण परिवारावरून फिरवला आहे. मला तुमच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्ती दिसतात. मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे आणि तुमच्या आकांक्षा किती प्रचंड आहेत याचीही मला जाणीव आहे. कृपया तुम्ही माझं ऐका. मी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्हाला वचन देतो की तुमचे कुठलेच काम अडकणार नाही. कारण अशक्य हे शक्य करणारा साक्षात देव तुमच्यासोबत आहे. मग तुम्ही मागे फिरून का पाहता? विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्यात जे सुखाचे दिवस गमावले आहे ते दिवस देव तुम्हाला परत देण्याच्या तयारीत आहे. आज तुम्हाला आराम हवा असेल, तुम्हाला आयुष्यात शांती हवी असेल आणि तुम्हाला स्वामींना भेटण्याची इच्छा असेल तर हा संदेश खास तुमच्यासाठी वरदान ठरेल. स्वामींना भेटण्यासाठी स्वामी तुम्हाला दर्शन दे, भेट दे अशी कमेंट करा. तुम्ही वाईट प्रसंगामध्ये धीर धरल्यामुळे आणि विश्वास न गमावल्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न आहे. देव तुमच्यासाठी ठेवलेल्या उत्कृष्ट गोष्टीची तुम्हाला जाणीव होऊन देईल. ज्या गोष्टीची तुम्हाला उत्सुकता असते पण ती गोष्ट तुम्ही पाहू शकत नाही, तो तुम्हाला तुमची चिंता सोडून देण्याचा आत्मविश्वास देईल, जेणेकरून तुम्ही त्याचे फायदे घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याने जगत आहात. कारण तुम्हाला आता तुमचे मत बदलावे लागेल. स्वप्न पाहायला सुरुवात करा, ते अर्ध्यात सोडू नका. विचार सकारात्मक करा, निश्चय दृढ करा आणि मेहनत कठोर करा. मग पहा, तुमच्यापासून दूर गेलेले यशही तुमच्या सोबत येईल आणि तुमचे अपयश हे नक्कीच यशामध्ये निर्माण होईल. तुम्ही पाहिलेले स्वप्न तुम्ही स्वतः सत्यात उतरवाल. जीवनातील आव्हाने तुम्हाला मजबूत बनवतील. त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास स्वीकारावा लागेल. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाचा आधार घ्या आणि प्रत्येक वेळी स्वामींचे आभार मानून स्वामींच्या स्वप्नामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या स्वप्नात जर स्वामी असतील तर तुम्ही आणि स्वामी याच्यापेक्षा मोठे नातेच असू शकत नाही आणि ते नाते खूप घट्ट आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.